तुळजापूरला गेलो होतो, तर तुळजापूरला कधीही जावं बघा, भरपूर अशी गर्दी राहते आणि उन्हाळ्यामध्ये तर ना जास्तच राहतं, कारण बाहेरून जे येतात ना तर ते सर्वजण दर्शनासाठी आलेले असतात, त्यामुळे गर्दी थोडी जास्त राहते. आणि आम्हाला थोडासा उशीर झाला होता पोहोचायला. आम्ही 7 वाजता संध्याकाळी तुळजापूरमध्ये पोहोचलो होतो. तर लहान मुलं होती म्हटल्यानंतर दर्शन घ्यायला बराच वेळ गेला आणि गर्दी असल्यामुळे वेळ जातोच तिथं. तर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि बाहेर पण तेवढीच गर्दी होती आणि बरेच भाविक आहेत ते ना मुक्कामासाठी आलेले असतात. तर सकाळच्या आरतीसाठी ते थांबलेले असतात तिथं. तर घरातूनच पीठ मीठ वगैरे घेऊन गेलो होतं, तर तिथं परड्या वगैरे भरून घेतल्या. तिथं पाण्याचं कुंड आहे, तर असं म्हणतात की त्या पाण्यामध्ये आंघोळ केली की आपलं पाप धुतलं जातं. तर आता हे कसं पाप धुणार काही माहीत नाही, कारण आपले कर्म जर चांगले असतील तर मग आपल्याला अशा कोणत्याही पाण्यामध्ये आंघोळ करण्याची काहीच गरज नाही. आणि या पाण्यामध्ये एवढी ब्लिचिंग पावडर टाकलेली होती ना, तिथं बाजूलाच उभं राहिले तरी त्याचा एवढा असा वास येत होता. तर तिथं पण ना भरपूर अशी गर्दी होती आंघोळ करण्यासाठी, म्हणजे आपलं पाप धुण्यासाठी. तर तिथून नंतर मग